मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। आता विग्रह असे शब्द वेगवेगळे करायचे, जास्त नाही याच्यात विग्रह. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः, विसर्गाचा लोप झालाय तिथं. समवेताः युयुत्सवाः मामकाः च मामकाः पांडवाः च एव किम अकुर्वत संजय, हा झाला विग्रह. आता अन्वय. अन्वय म्हणजे शब्द ओळीनं लावायचे. कवितेमध्ये शब्द मागं पुढे झालेले असतात. हे विमान उडते आकाशी, आपण बोलताना असं म्हणत नाही विमान आकाशात उडतं असं येत आहे. कवितेमध्ये शब्द मागे पुढे असतात, तसे श्लोकामध्ये सुद्धा शब्द मागे पुढे असतात. आणि मग ते शब्द ओळीनं लावणं त्याला काय म्हणतात? अन्वय. अन्वय म्हणजे संबंध. मग आता अन्वय असा आहे, पहिला आकडा. अन्वय असे लिहित असतात, पेन्सिल घ्यायची, जो शब्द पहिला उच्चारला जाईल त्याच्यावर 1 आकडा लिहायचा, दुसऱ्यांदा असतो त्याला 2 आकडा लिहायचा. मग तसं पहिला या श्लोकातला शब्द आहे हे संजय, म्हणजे अरे संजया, हे संजया. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे धर्मक्षेत्र पुण्यक्षेत्र असलेलं कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्रे समवेताः म्हणजे एकत्र झालेले, गोळा झालेले. युयुत्सवाः युद्धाकरता एकत्र झालेले. मामकाः म्हणजे माझे. पांडवाः म्हणजे पंडूचे. एव किम अकुर्वत, ते तिथं काय करायला लागले ते सांग. म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर धृतराष्ट्राने संजयाला विचारलं की हे संजया, माझे आणि पांडूचे म्हणजे माझ्या भावाचे पोरं कुरुक्षेत्रावर एकत्र झाले, तर तिथं येऊन ते काय करतात? युद्ध करण्याच्या इच्छेनं ते गेले तिथं, पण आता काय करतात ते सांग. आता खरं सांगा, युद्ध करायला गेले, मग तिथं काय ते प्रवचन करत असतील का? युद्ध करायला गेले म्हणजे युद्धच करणार ना. पण हा धृतराष्ट्र आहे आणि हा पुत्रस्नेहाने वेडा झालेला आहे, त्याला कळत नाही काय विचारावं. आता ते संजय कोण, धृतराष्ट्र कोण हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे असं गृहीत धरतो. धृतराष्ट्र म्हणजे कौरवांचा बाप, आणि त्याला काय होतं, डोळे नव्हते. त्याचं लय वक्ते बाबा, काय कुठून सांगायचे काय माहीत. त्या दुर्योधनाने एकदा विचारलं गांधारीला, तो म्हणे आई तू एवढी सुंदर, हा तू एवढी सुंदर आहे. गांधारी खूप सुंदर होती, तू एवढी सुंदर आहे. म्हणे हे आंधळ्या संग कसं काय तुला लग्न लावून दिलं? असं कोणी कोणाला विचारलं? दुर्योधनानं गांधारीला विचारलं. ती गांधारी मग ते सगळं सांगितलं इतिहास. ते म्हणे काय झालं, ती लहान होती गांधारी. काय आता आगाऊ लहान लेकरं असतात. एका ऋषीनं शापच दिला तिला, म्हणले हिच्यावर बौल्यावर चढल्याबरोबर ही विधवा होणार, म्हणजे हिच्याशी जो लग्न करीन तो लगेच मरणार, असा तिला शाप दिला बा. आता ते शाप कोणाला? फक्त दोघाला माहीत होता, एक गांधारीच्या बापाला आणि तिच्या भावाला, म्हणजे कोणतो शकुनी. शकुनीला माहीत होतं. मग आता नवरदेव लगेच मरणार म्हणल्यावर कोण विवाह करेन? आणि कुणाचं असं वाटलं आज त्यांच्या मनात नव्हतं. पण म्हटले आधी आपण काय करू, एका गाढवासंग लग्न लावायचं आणि मग पाहू खरं होतंय का असं. ते मग काय झालं, चांगलं आंधळ्यासंग ठरवलं धृतराष्ट्राला. मेलत मेलं आंधळे म्हणले, काय त्याला ते धृतराष्ट्र. मग काय विवाह ठरला दोघांचा, आणि बरोबर जो मुहूर्त ठरलेला होता की नाही, त्याच मुहूर्तावर इकडं मंडपात त्याला उभं केलं. नाही धृतराष्ट्राला नाही, ऐका ना, बाहेर धृतराष्ट्राला मंडपात, आणि तिकडे खोलीत नेलं गाढवाला. आणि त्या गांधारीला म्हटले घाल त्याला हार. त्या गांधारीनं गाढवाला हार घातल्याबरोबर गाढव मरून पडलं. झालं. आणि मग बाहेर आणलं, धृतराष्ट्रांगच दुसरा विवाह लावला. आंधळ्यासंग का लावला? मरेल कदाचित म्हणून. आंधळे मेलं तर मेलं या इच्छेने. म्हणून ते काय करायचा, हा दुर्योधन अभिमानी होता आणि त्या विदुराचा सारखा अपमान करायचा. अय दाशीपुत्रा इकडे म्हणायचा. बरं 4 माणसात, बरं सभेत दाशीपुत्र म्हणायचा विदुराला.
विदुराला वाईट वाटायचं. साधू होता विदुर, पण किती सहन करे. देवाला एकदा विदुर म्हटला, देवा काय करावं, हा दुर्योधन माझा भर सभेत अपमान करते, दाशीपुत्र म्हणते. देव म्हटले काही नाही, तो दाशीपुत्र म्हणला की तुम्ही त्याला या गाढवाच्या पुत्रा म्हणायचं. बा मग दुसऱ्या दिवशी विदुर म्हटलं या गाढवाच्या पुत्रा. मग हे सगळं त्याला सांगितलं होतं ना गांधारीनं आधी. गांधारीचा पहिला नवरा कोण? गाढव. म्हणून दुर्योधन कोण झाला? गाढवाच्या. असं इति गुह्यतमं शास्त्रम, हे कोण्या पुस्तकात नाही, हे वक्ते आवा सांगायचे. असं तेव्हा असा जो धृतराष्ट्र आंधळा होता तो, पण त्याच्या नावामध्ये त्याचा स्वभाव सांगितलेला आहे. धृतम राष्ट्रम शरीरम अहंतया ममतया येन सहा धृतराष्ट्र. ज्यानं राज्य धारण केलंय मनामध्ये, माझं राज्य आहे, माझी पोरं आहेत, माझं सर्वस्व आहे, असं ज्याचा अंतःकरणाची स्थिती आहे त्याला धृतराष्ट्र म्हणतात. मोठे मोठे पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये. बापानं गाजवला पक्ष, मग पोराच्या नाव पोरानं वाटोळं केलं पक्षाचं. असे जे असतील त्याला धृतराष्ट्र म्हणतात, पोराची जास्त ममता असलेले. तेव्हा ज्याने राज्याविषयी आसक्ती, पोरांविषयी आसक्ती धारण केली तो धृतराष्ट्र. आणि संजय कोण? तर संजय असा होता, तो धृतराष्ट्राच्या तिथं घोड्याची सेवा करणारा. घोड्याला चारा टाकायचा, पाणी पाजायचं, घोड्याचा खरारा करायचा, असा तो संजय. आणि तो व्यासांचा शिष्य होता. मात्र संजय काय झालं, हे धृतराष्ट्र असो पांडू असो हे कोणाची पोरं? व्यासाची, व्यासांची पोरं हे सगळे. आणि मग युद्ध होणार हे व्यासांना कळलं. व्यासांना वाटलं होता होईस्तोवर टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शहाण्या माणसानं दवाखान्याची कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात ना, भांडण टाळता येईल तेवढं टाळलं पाहिजे. व्यास आले आणि त्यांनी धृतराष्ट्राला समजावलं. म्हटले अरे धृतराष्ट्रा, युद्ध झालं, हजारो लोक मरतील, हजारो महिला विधवा होतील, हे चांगलं नाही. म्हटले तुझ्या हातात आहे, तू राजाच्या गादीवर आहेस, तू आवर त्या दुर्योधनाला. तो धृतराष्ट्र म्हटला महाराज युद्ध व्हावं मलाही वाटत नाही, पण काय करावं, हे दुर्या ऐकत नाही म्हणे माझं. आबा म्हणायचे दुर्या. दुर्या म्हणजे कोण? दुर्योधन. ऐकत नाही, काय करा. ठीक आहे. व्यास म्हटले ठीक आहे, माझं सांगण्याचं काम आहे तेवढं मी केलं, आता शेवटी यथेच्छसी तथा करू, सांगितलं. मग जाता जाता व्यास म्हटले हे बघ, तू माझा पोरगा आहेस, तुला काहीतरी द्यावं वाटतं मला, काय देऊ सांग, तुला डोळे देऊ का म्हणले. तो धृतराष्ट्र म्हटला महाराज आता युद्ध पाहण्यासाठी तुमच्याकडून डोळे घेऊ, हे पोरं मी जन्मल्यापासून पाहिलं नाही, म्हणजे यांना रांगताना पाहिलं नाही, यांचं तारुण्य पाहिलं नाही, आणि आता मरताना यांचे मुर्दे पाहू का म्हणे मी. बरं पाहून हा दुर्योधनाचा आहे का हा भीमाचा आहे का हा धर्माचा आहे हे कळणार नाही मला. आता जन्मभर आंधळा राहिलो आणि मरताना यांची मरणं पाहू का, ते डोळे नका देऊ, तुमचा आशीर्वाद द्या म्हणे, फक्त आमच्या पोरांचा विजय झाला पाहिजे. ते व्यास म्हटले ते तसं देता येत नाही म्हणले, आशीर्वाद मागून मिळत नसतो, तो प्रसन्नतेनं व्हावा लागतो. मग व्यास म्हटले ठीक आहे तुला डोळे देत नाही, पण संजयाला दिव्य दृष्टी देतो, तो संजय तुला इथं बसून रणांगणावर काय काय घडतंय ते सांगेल. झालं, संजयाला व्यासाने दिव्य दृष्टी दिली. तो संजय धृतराष्ट्राच्या जवळ बसला आणि धृतराष्ट्राला रणांगणावर काय होतंय ते सगळं सांगू लागला. म्हणजे दूरदर्शन हे तेव्हापासून आहे. आपल्याला वाटतं आता निघलं व्हिडिओ कॉल, तेव्हापासून आहे ना. दुर्योधन त्या संजयाला इथं बसून दिसत होतं काय चाललं ते. ह्या ज्या आपल्या धर्माच्या ग्रंथातल्या कल्पना आहेत ना, इथं बसून तिथलं दिसणं, विमानाच्या, ह्या कल्पना उग्याच नाहीत महाराज. हे कल्पनासुद्धा करू शकत नव्हते पाश्चात्य लोक, तेव्हाचे हे ग्रंथ आहेत. स्वामी विवेकानंदांनी बाहेरच्या देशामध्ये इंग्लंडमध्ये की काय भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये हरिश्चंद्राची कथा सांगितली. हरिश्चंद्र राजा म्हणजे स्वप्न पडलं, स्वप्नात तो कोण ऋषी आले ते आपले विश्वामित्र आले आणि त्यांनी राज्यदान मागितलं स्वप्नात, आणि हरिश्चंद्राने दिलं स्वप्नात दान, आणि पहाट झाली आणि खरोखरच विश्वामित्र आले, दे म्हणले माझं राज्य, आणि त्याने दिलं ना खरंच, स्वप्नात दिलेला शब्द पाळला असं सांगितलं व्याख्यानामध्ये स्वामीजींनी. आणि व्याख्यान झाल्यावर एक इंग्रजी बोलणारी बाई आली, ती म्हटली स्वामीजी दॅट इज इमॅजिन, ही कल्पना आहे म्हणले, असं कुठं होऊ शकत नाही. स्वप्नात राज्यदान दिलं खरोखर असं कोणी देत आहे का,
फुटभर जागेसाठी लोक भांडणं करतात. म्हणले हे तुमच्या धर्मग्रंथात कल्पना आहेत सगळ्या. स्वामीजींनी काय उत्तर दिलं आहे का? स्वामीजी म्हटले, बाईसाहेब तुम्हाला ही कल्पना वाटत असेल तर कल्पना वाटू द्या, पण एवढी उदात्त कल्पनासुद्धा आमचा भारतीय ऋषीच करू शकतो, तुम्ही अशी कल्पनासुद्धा करू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य की अशा उदात्त कल्पना घरी राहून रणांगणावरचं त्याला दिसत होतं. ही कल्पनासुद्धा पाश्चात्य ग्रंथात कुठं तुम्हाला सापडणार नाही. आता सगळे शोध लावले ते आपल्याच धर्मग्रंथ. जाऊ द्या, आपलं विषयांतर होते. तेव्हा असा संजय तो सांगायला बसला आणि त्यांचा धृतराष्ट्राने हा प्रश्न त्याला विचारला. या श्लोकाच्या खाली ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलं ते वाचू. तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रेंची. काही लोकांना वाटतं कुठलाही ग्रंथ असला की पहिला शब्द कसा चांगला असला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतला पहिला शब्द ओम चांगला शब्द आहे की नाही. मग आता गीता सुरुवातीला गीतेला चांगल्या माणसाचं नाव पाहिजे का? धृतराष्ट्राचंच पहिलं नाव बघा ना. गीतेची सुरुवात आहे की नाही. मग चांगल्या माणसापासून धर्माची सुरुवात धर्मराजाचं किंवा संजयाचं तरी पाहिजे होतं. पहिलं नाव धृतराष्ट्र उवाच असं का बरं? मग त्याचं कारण सांगतात. दादा बोलू नका ना. त्याचं कारण असं सांगतात की म्हणले दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनात पूर्वे गुद प्रक्षालनम यथा. पहाटे आपण उठलो की आधी तोंड धुतो की आधी बाथरूमला जातो? बाथरूमला जाऊन आलं पाहिजे. आधी तोंड धुयाच्या आधी शौचाला जाऊन जसा माणूस येतो आधी प्राधान्य त्याला देतो, तसं म्हटले दुर्जनम प्रथमम वंदे. दुर्जनाला आधी नमस्कार करायचा आणि मग सज्जनाला. चार माणसं बसले असले 2-3 सज्जन आहेत आणि एक त्याच्यात जर अभिमानी आहे तर आपण आधी सज्जनाच्या पाया पडू नये, दुर्जनाच्या पडावं. आधी जर सज्जनाच्या पडलं तर तो म्हणतो हा नंतर माझ्या ती ही रागवली नव्हती का? कोण? काही मला का आधी प्रसाद दिला नाही? रुसली. म्हणून दुर्जनम प्रथमम वंदे. म्हणून पहिल्यांदा धृतराष्ट्र. जाऊ द्या. धृतराष्ट्राचं वर्णन केलं. आणि धृतराष्ट्र कसं आहे माऊली वर्णन करतात. तरी पुत्र स्नेहे मोहितो. ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द फार महत्त्वाचा आहे. जो पुत्र प्रेमाने वेडा झालेला आहे. मोहितो म्हणजे वेडा झालेला आहे. धृतराष्ट्र असे पुसतो. धृतराष्ट्र विचारतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची. आता ही सुरुवात आहे ज्ञानेश्वरीची. म्हणून थोड्या अशा भूमिका सांगितल्या की मग आपण सरळ पाहू. माऊलींनी पहिला शब्द वापरला तरी पुत्रस्नेहे मोहितो. पुत्रस्नेहाने वेडा झालेला आहे. किती वेडा झाला होता? अहो दुर्योधनाचं नाव दुर्योधन का ठेवलं माहिती आहे? दुर्योधनाचा जन्म झाला त्यावेळी रक्ताचा पाऊस झाला होता. रक्ताचा पाऊस सगळीकडे पडला होता. मावशी बोलू नका. आजी तर दुर्योधनाचा जन्म झाला त्यावेळी रक्ताचा पाऊस पडला होता. भविष्य पाहणाऱ्यांनी पाहिलं आणि त्या धृतराष्ट्राला गांधारीला सांगितलं की हा पोरगा जर जगला तर हा सगळ्या विद्येचा नाश करणार आहे. तुम्ही पहा ना, महाभारताच्या युद्धामध्ये किती विद्वान मेले. नुसते सैनिक मेले नाही, कितीतरी गायक मेलेत, कितीतरी सुंदर नृत्य करणारे मेले, कितीतरी शूरवीर मेले. आणि ज्यांच्याकडे शस्त्रविद्या होती द्रोणाचार्यासारखे, भीष्माचार्यासारखे करोडो लोक मेले. कृपाचार्य मेले. कशात? युद्धात. आणि युद्ध कुणामुळं झालं? दुर्योधनामुळं झालं ना. म्हणून जन्मल्याबरोबर त्या ज्योतिषांनी सांगितलं होतं की हा विद्येचा नाश करणार आहे, याला जिवंत ठेवू नका. पण तरीसुद्धा यांनी बरं इथं नाही कुठंतरी दूर नेऊन सोडायचं ना, मारायचं नाही पण दूर नेऊन. पण ऐकलं नाही धृतराष्ट्र. पुत्रस्नेहे मोहितो याला म्हणतात. पुत्रस्नेहे मोहितो सांगितलेलं ऐकलं नाही. पुन्हा युद्ध होण्याच्या आधी विदुराने सुद्धा समजावलं होतं. विदुर गेला एकांतात धृतराष्ट्राला गाठलं आणि धृतराष्ट्राला सांगू लागला, भाऊच होते ना ते विदुर आणि धृतराष्ट्र. तो म्हटलं दादा लोक तुम्हाला नाव ठेवणार आहेत. युद्ध झाल्यावर दुर्योधनाला कोणी नाव ठेवणार नाही, कारण तो पोरगाच आहे, त्याला काय. पण तुम्ही गादीवर आहात. उद्या लोक म्हणतील हा गादीवर असताना युद्ध झाला. हा गादीवर असल्यामुळे हजारो महिलांना विधवा व्हावं लागलं. तुम्हाला लोक नाव ठेवतील म्हणून तुम्ही जागे व्हा आणि युद्ध टाळण्याचा प्रयत्न करा. धृतराष्ट्र म्हटला माझं काही म्हणणं नाही, तर दुर्योधन ऐकत नाही, मी काय करू. संजयानं
लगेच उत्तर दिलं, माफ करा संजयाने नाही विदुराने. विदुर म्हटला, महाराज शास्त्र असं सांगतं, त्यजेत एकम कुलस्य अर्थे. एखाद्या कुटुंबाचा जर नाश एखाद्या माणसामुळे होत असाल ना, त्या माणसाला घरातून हाकलून द्यावं. अख्ख्या घराचं वाटोळ होत असेल तर त्यजेत एकम कुलस्य अर्थे. ग्रामस्य अर्थे कुलम त्यजेत. एखाद्या गावाचं वाटोळ एखादं घर करत असेल, त्या घराला हाकलून द्यावं गावाच्या बाहेर. बरं, ग्रामम जनपदस्य अर्थे. एखादं गाव जर तालुक्याचं वाटोळ करत असेल ना, त्या गावाला बाहेर काढून द्यावं. आणि आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. आपल्या आत्म्याचं कल्याण होण्यासाठी जग आपल्याला प्रतिबंध करत असेल, सगळ्या जगाचा त्याग करावा आणि आत्महित साधावं, असं शास्त्र आहे म्हटले. म्हणून तुमच्या घराण्याचा नाश जर एकट्या दुर्योधनामुळे होत असेल तर दुर्योधनाला लाथ मारून काढून द्या, असं कोण म्हणालं? विदुर म्हणाला. पण हे सगळं बाहेर उभं राहून दुर्योधनाने ऐकलं आणि दुर्योधन म्हटला, माझ्या बापाला माझ्या विरोधात भडकून देतोय काय हा विदुर. दुर्योधन आला, विदुराच्या हाताला धरलं, ओढतच बाहेर काढलं. खबरदार पुन्हा राज्यात पाऊल ठेवाल तर हाकलून दिलं सख्या चुलत्याला, म्हणजे विदुराला दुर्योधनाने. आणि हे सगळं धृतराष्ट्राच्या समोर घडत होतं. पण धृतराष्ट्र म्हटलं नाही, दुर्योधना त्याला बाहेर काढू नको, तो माझा भाऊ आहे. म्हणला नाही का? पुत्र स्नेहे मोहितो. पुत्राच्या प्रेमानं वेडा झाला होता कोण? धृतराष्ट्र. आणि जो पुत्राच्या प्रेमानं वेडा झाला त्यांच्यासाठी, त्याचा मोह नष्ट करण्यासाठी गीता आहे. अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी गीता आहे. आणि माऊली म्हणतात, तो पुत्र स्नेहाने वेडा झालेला तो धृतराष्ट्र संजयाला विचारतो की कुरुक्षेत्रावर काय घडत आहे ती हकीकत मला सांग. मातू म्हणजे काय? गोष्ट किंवा हकीकत. संजया सांगे मातू आहे ना, मातू म्हणजे गोष्ट किंवा हकीकत. काय घडते ते सांग. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेने. म्हटले मी का विचारतो तिथं काय चाललंय? कारण जिथं लढायला गेले ती जागा लय चांगली आहे. धर्मालय, धर्म म्हणजे पुण्य, पुण्याचं घर आहे ती जागा. तिथं गेल्यानंतर दुर्जन माणूस जरी गेला तरी त्याचे सद्विचार होतात. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांचं वाक्य आहे, फार सुंदर आहे. जमलं तर लिहून घ्या, नाहीतर लक्षात ठेवा, सोपं आहे. गुरुजी म्हणतात की कितीही वैराग्यवान महात्मा असो, तो महात्मा जर लग्न मंडपात गेला, म्हणजे लग्न लावायला गेला, तर त्याच्या मनात रजोगुणी विचार येतात. म्हणजे त्याला वाटतं आपल्या डोक्यावर अक्षदा पडायला पाहिजे होत्या, वैराग्यवान असला तरी. कारण त्या जागेचा, त्या वातावरणाचा तो महिमा असतो. बरं, आणि कितीही दुर्जन असो, पापी असो, तो जर कीर्तनाला आला तर तो सत्वगुणी होतो. तो मांस खाणारा असू द्या, पण ते कीर्तनात आल्यावर त्याला वाटतं आलं आपणही टाळ घ्यायला पाहिजे, आपणही माळ घालायला पाहिजे, असं वाटतं. पुढं गुरुजी सांगायचे कितीही वैराग्यवान असो, तो वैराग्यवान मुंबईला गेला की रजोगुणी होतो. आणि कितीही पापी दुर्जन असो, तो पंढरपूरला आला की सत्वगुणी होतो. कशाचा महिमा आहे हा जागेचा महिमा आहे. पंढरपुरात आलं की माळ घालावं वाटते माणसाला, चांगलं वागावं वाटतं, म्हणून जागेचा महिमा आहे की नाही. तसं ते म्हणतात कुरुक्षेत्र म्हणजे त्या जागेचा महिमा असा आहे. तिथं गेल्यानंतर माणसाच्या मनात दया उत्पन्न होते, म्हणून बाबा तिथं गेले ते लढण्यासाठी. पण आता ते काय करायला सांग. धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असते व्याजे. व्याजे म्हणजे निमित्ताने, लढण्याच्या झुंजाचे व्याजे गेले असती, लढण्याच्या निमित्ताने गेलेले आहेत. तरी तीही ये तुला अवसरी काय किजत असे एर एरी ते झड करी कथन करी मज प्रती. सांग बाळा संजया, ये तुला अवसरी, ह्या वेळी, अवसरी म्हणजे वेळी, ये तुला म्हणजे या वेळेला, काय किजत असे एर एरी ते एकमेकांमध्ये काय करतात ते झडकरी कथन करी मज प्रती, लवकर मला सांग. तो अत्यंत उतावळा झालाय ती बातमी ऐकण्यासाठी युद्धाची. काय करतात ते मज प्रती म्हणजे मला लवकर सांग. मग संजय उत्तर देतो. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा. म्हणा दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा. आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्.
पश्यैतां माचार्य महतीं च मो व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. वा. आता अन्वय. तू म्हणजे परंतु, तदा म्हणजे त्यावेळी, तू तदा राजा दुर्योधनः पांडवानीकं दृष्ट्वा आचार्यमुपसंगम्य इदं वचनम अब्रवीत. म्हणजे तेव्हा राजा दुर्योधन पांडवांचे व्यूहरचना केलेले सैन्य पाहून आचार्य म्हणजे द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन असे बोलला. कोणाजवळ गेला पहिल्यांदा? दुर्योधनाजवळ. माफ करा, द्रोणाचार्याजवळ. कोण गेला? राजा दुर्योधन गेला. सेनेचा सेनापती द्रोणाचार्य नव्हते, मग कोण होते? भीष्माचार्य कौरवांच्या सेनेचे सेनापती होते. आता युद्धाच्या प्रारंभी दुर्योधनाने सेनापतीकडे जायला पाहिजे का गुरुकडे जायला पाहिजे? बरं, गुरुकडे काही पाया पडायला गेलं नाही, बातमी सांगायला गेला, बघा कसं काय सैन्य आहे. मग द्रोणाचार्याकडे का गेला? तर त्याचं कारण असं सांगतात, ते म्हटले द्रोणाचार्य हे गुरु आहेत. कुणाचे? फक्त कौरवांचे नाही, कौरव पांडवांचे ते गुरु आहेत. आणि त्यांचा लाडका शिष्य अर्जुन आहे. आणि तो अर्जुन कुणीकडून उभा आहे? तिकडून उभा आहे ना. म्हणले गुरुचा आशीर्वाद सगळ्याकडे सारखा. द्रोण या शब्दाचा अर्थ होतो माप. माप कसं असतं? समजा आदलीचं माप आहे, शेराचं माप आहे. त्यात ज्वारी भरली तरी शेर भरच, गहू भरले शेर भरच, बाजरी भरली शेर भरच. सगळ्याचं सारखं असतं, ते सगळ्यासाठी सारखं. तसं द्रोण या शब्दाचा अर्थ होतो माप. आणि ते सगळ्यासाठी सारखं महाराज. कौरवांनाही सारखे, पांडवांनाही सारखेच होते. जो भेदभाव करतो तो गुरु होऊ शकत नाही. वक्ते आबापाशी शुभम महाराजांना जेवढं प्रेम तेवढंच विद्यार्थ्यांना प्रेम होतं, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त होतं. वक्ते बाबापाशी जायची कोणाला भीती वाटत नव्हती महाराज. जसं मोठे महाराज असले की आपल्याला कसं वाटतं, त्यांना कसं काय विचारावा, त्यांच्यापाशी कसं जा. बाबाकडं असं नव्हतं, मोकळं वातावरण सगळं. घरच्या जसं बापाला बोलतो पोरं किंवा आजोबाला बोलतात ना, असं वक्ते बाबापाशी एकदम मोकळं वातावरण. बाबा असं बसवायचे कॉटवर, बस रे ठीक. एका पोराला ते मग साखरेचा डबा असायचा असा, खडी साखरेचा भरलेला. कोणी आले लोक की बाबा म्हणायचे वाट साखर, मग ते अशी खडी साखर वाटायची. मग एका पोराने असे दोन 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 दाणे दिले, ते चौकोनी खडी साखर. बाबा म्हटले अरे जास्त दे ना, तुला काय घरची आणायची का? म्हणले तुझ्या लोकाची वाटू शकत नाही तर घरची कधी वाटशील म्हणले. अशी मुठमुठ द्यायची म्हणले साखर. सांगण्याचं तात्पर्य काय? भेदभाव नव्हता, प्रेम होतं बाबाकडे. मावशीला माहिती आहे, रखमा मावशी सगळ्यावर सारखं प्रेम असं. तेव्हा द्रोणाचार्य होते की नाही, त्यांचं सगळ्यांवर सारखं प्रेम, कौरवावर सारखं, पांडवावर सारखं. म्हणून कदाचित, ऐकताय ना, कदाचित द्रोणाचार्यांचं लढतात आपल्याकडून, पण प्रेम जर त्या अर्जुनावर असेल, कारण तो लय आवडता होता अर्जुन, प्रेम जर त्या अर्जुनाकडे असेल तर यांचं मन जरा वळवलं पाहिजे, नाहीतर घोटाळा होईल. दुसरं कारण काय? बाकी सगळे क्षत्रिय होते आणि द्रोणाचार्य एकटे ब्राह्मण होते त्यांच्यात. म्हणले ब्राह्मणाला लढायची जास्त सवय नसते, यांचं काम आहे. कदाचित ते माघार घेतील, चालले म्हणते मला हे काय करायचं नाही युद्ध. नाही, यांना जरा उचकवून देऊ, यांना जरा पेटवून देऊ. आणि मग तो दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्यांना काय म्हटला? राजा वचनम अब्रवीत. राजा म्हणजे दुर्योधन बोलता झाला. पश्येताम झालं ना आपलं. आचार्य म्हणजे हे आचार्य, तव धीमता शिष्येन, आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने, द्रुपदपुत्राने म्हणजे द्रुपदपुत्र म्हणजे दृष्टद्युम्न, द्रुपदपुत्रेनं व्यूढाम म्हणजे व्यूहरचना केलेली, एताम महतीम चमूम पश्य
एताम पांडुपुत्राणां महतीं च मुं पश्य. आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने दृष्टद्युम्नाने रचना केलेली ही पांडवांची विशाल सेना बघा, असं दुर्योधन आचार्यांना म्हटलं. आता माऊली काय म्हणतात ते पाहू. ती वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. त्यावेळी तो संजय बोलला, म्हणाला, म्हणे पांडव सैन्य उचलले. संजय म्हणला म्हणजे हे दुर्योधन म्हटला असं संजय सांगतो. हां, दुर्योधन बोलतोय. म्हणे पांडव सैन्य उचलले. उचलले म्हणजे खवळलेले पांडवांचं सैन्य जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. महाप्रळयाच्या वेळी काळ, महाप्रळय म्हणजे सगळ्या जगाचा नाश करायचा आहे, अशा वेळी काळ मोठा जबडा पसरतो आणि एका घासात सगळं जग खाऊन घेतो. अशा वेळी काळाने पसरलेलं मुख जसं असावं तसं हे पांडवांचं सैन्य आता सगळ्या जगाला खाऊन टाकतं की काय, एवढा आवेश त्या सैन्याने धारण केलेला आहे. कृतांत मुख, कृतांत म्हणजे काळ. तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवन. तसं ते पांडवांचं बलाढ्य सैन्य एकदम त्यांनी उठाव केलेला आहे. जैसे उसळले काळकूट धरी कवन. समुद्राची लाट आली की ती लाट आवरणं अवघड जातं. कोण आवरू शकणार आहे? लाटेला कोणी अडवू शकतं का? अडवू शकत नाही. मग समुद्राची लाट जर अडवणं अवघड आहे तर काळकूट विषाची लाट उसळली, आता तिला कोण आवरू शकतो महाराज? त्या विषाचा नुसता वास जरी नाकात गेला तर माणूस मरेल. त्या काळकूट विषाची लाट उसळली, आता त्याला कोण आवरणार? कवन धरी धरी कवन ना तरी वडवा नळू साधू कला प्रळय वाते पोखला सागरू शोषून उधवला अंबरासी. किंवा नातरी म्हणजे किंवा अशा अर्थाने घ्यायचं. वडवानळू साधू कला, वडवानळ म्हणजे अग्नीचं नाव आहे आणि तो अग्नी असतो समुद्राच्या पोटात खाली. आपण त्याला ज्वालामुखी वगैरे त्याचे प्रकार आहेत की नाही, तसा तो अग्नी. तर तो काय होतो, तो रॉकेलने डिझेलने पेटत नाही, तो पाण्यानेच पेटतो. तो जर पेटला तर तो समुद्राच्या पाण्यानेच भडकतो, त्याला म्हणतात वडवानळ. तर तो असा वडवानळ साधू कला म्हणजे भडकला, पेटला. प्रळय वाते पोखला, आणि त्या पेटलेल्या वडवानळाला शेवटचा प्रलय काळचा वारा सहकारी झाला. असं असतं वाऱ्याचं आणि अग्नीचं नातं कसं आहे बघा. आम्हाला शाळेत श्लोक होता, म्हणले वनानी वहतो वन्हे सखा भवती मारुतहा. वनवा पेटला की तो वनवा कशाने पसरतो? वाऱ्याने पसरतो. म्हणजे वनव्याचा अग्नीचा मित्र कोण झाला? वारा झाला की नाही. सएव दीपनाशाय कृषे कस्यास्ति सौहृदम. आणि घरी तुळशीच्या वृंदावनावर दिवा लावला संध्याकाळी आणि वारा आला, मग काय करतो वारा? विजवतो. म्हणजे वनवा लागला की वारा वाढवतो, पेटवतो. तिथं मित्र होतो अग्नीचा, आणि दिवा लावला की शत्रू होतो. म्हटले मग असंच आहे, मोठ्या माणसाचे सगळे मित्र होतात आणि तोच गरीब झाला की त्याचे शत्रू होतात. मग दिवा म्हणजे गरीब आहे ना, छोटासा आहे आपला. वनानी दहतो वन्हे सखा भवती मारुतहा स एप दीप नाशाय कृषे कस्यास्ति सौहृदम. गरीबाशी कोण मैत्री करतं महाराज? असं. तर हा प्रळय वाते पोखला, तो वडवानळ प्रळयरूपी वाऱ्याने भडकला, पसरू लागला. वारा प्रलयाच्या वेळी कसा सुटतो त्याचं वर्णन आहे बघा त्या भारुडात. आणि एक दादा माझा ऐकावा बोल, पृथ्वी वरुता वारा थोर झुंजाट सुटेल. पुढं काय होईल? थोर थोर दादा पर्वत उडवून जातील. आणि पुढं काय? आकार जाती चंद्र सूर्य अवघा पडेल अंधकार, असं वर्णन आहे बघा त्या भारुडात. तर थोर थोर पर्वत उडून जातील असा वारा सुटतो, आणि तो वारा त्या अग्नीला सहकारी झाला. त्यामुळे भयंकर तो अग्नी पेटलेला आहे. आणि सागरू शोषून उधवला अंबरासी. तो अग्नी एवढा पेटला की सगळ्या सागराला तर आटवलं, आणि त्याच्या ज्वाळा आकाशाला भिडल्यावर अंबरासी आकाशाला भिडलेला आहे. उधवला म्हणजे भडकलेला आहे. तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुरतीये काळी. तसं दुर्धर म्हणजे अत्यंत कठीण
म्हणजे आवरण्यास अत्यंत कठीण असलेलं नाना व्यूही परिकर, अनेक प्रकारच्या व्यूह रचनांनी सज्ज झालेलं, परिकर म्हणजे सज्ज झालेले, अवगमले भयासुरतीये काळी, ते असं ते सैन्य भासलं, अत्यंत भयासुर आहे असं त्या ठिकाणी भासत आहे. कोणाचं सैन्याचं वर्णन चाललंय? हे पांडवांच्या सैन्याचं वर्णन चाललंय. ती एकाळी त्यावेळी ते देखोन या दुर्योधने अव्हेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटाते. म्हटले हत्तींचे कळप आले. सिंह काय करतो? घाबरतो काय हत्तीच्या कळपाला? घाबरत नाही, सहज असे त्यांच्याकडे नजर टाकतो. ते म्हणतो एका छलांगीत यांना मारून टाकतो. हत्ती किती मोठा असो, सिंहाच्या पुढं काही चालत नाही असं म्हणतात. बा आपल्याला माहीत नाही. जर वानर बसलेला असलं झाडावर आणि त्या झाडाखाली जर सिंह आला तर ते वानर आपोआप खाली पडतं. त्याच्या अंगातली शक्तीच निघून जाते सगळी असं म्हणतात. कारण सिंहाचा तो दरार आहे, राजा आहे ना तो. हत्तीचे किती मोठे कळप असू द्या, तो जुमानत नाही. तसं हे सगळं पांडवांचं एवढं मोठं सैन्य दुर्योधनाने जुमानलं नाही, दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. माऊली म्हणतात अव्हेरिले कवणे माने, त्या दुर्योधनाने त्या सैन्याला कसं काय म्हणजे दुर्लक्षित केलं. अव्हेर करणं म्हणजे दुर्लक्ष करणं. जसं तो सिंह हत्तींच्या कळपाला जुमानत नाही, तसं ह्या पांडवांच्या सैन्याला दुर्योधनाने जुमानलं नाही असा अर्थ आहे त्या ओवीचा. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभारू उचलला पांडवाचा. फक्त 5 मिनिटं घेऊ. मग द्रोणापाशी आला. मग तो दुर्योधन कोणापाशी आला? द्रोणाचार्यापाशी आला. आणि तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभारू उचलला पांडवाचा. म्हटले गुरु महाराज बघितलं का पांडवांचं सैन्य कसं काय? कैसा दळभारू उचलला, कसं भडकलेलं आहे पांडवांचं सैन्य. दळभारू म्हणजे सैन्याचा भार. आज तुम्ही बघा तरी जरा, असं दुर्योधनाला तो म्हणतो. दुर्योधन आता ते द्रोणाचार्य आंधळे होते का? त्यांना दिसत होतं ना. बघा म्हणायचं काय काम आहे? का बघा म्हणतो त्याचं उत्तर माऊली सांगतात पुढे. गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह सभवते, रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. म्हटले हे पांडवांचं सैन्य म्हणजे जणू काही डोंगरातले किल्ले असतात की नाही. किल्ले म्हणजे आपला रायगड, शिवनेरी हे किल्ले आहेत की नाही. ते किल्ले चालायला लागल्यावर कसं दिसल ते भयंकर दृश्य. म्हटले तसं हे सैन्य पांडवांचं म्हणजे जणू काही गिरिदुर्ग जैसे चालते, जसे काही हे डोंगरातले किल्ले, डोंगरी किल्ले चालायला लागलेले आहेत असं दिसतं. कारण ही व्यूहरचना अत्यंत हुशारीनं केलेली आहे. व्यूहरचना म्हणजे सैन्याची रचना. आणि ती पण कुणी केली महाराज? तुमच्याकडे ज्याने अभ्यास केला, तुमच्याकडे जो युद्धकला शिकला, त्या तुमच्या शिष्याने, अत्यंत बुद्धिमान शिष्याने, त्या दृष्टद्युम्नाने. कोण? द्रुपदाचा पोरगा, त्याचं नाव काय? दृष्टद्युम्न. म्हणजे तुमच्याकडे शिकला आणि तुमच्या विरोधात सैन्य रचलंय बघा असं सांगायचंय. बघा म्हणजे हे नुसतं सैन्य पाहू नका, तुमच्या शिष्याने तुमच्या विरोधात केलेली रचना आहे हे बघा, म्हणून त्यांना दाखवतोय बघा असं म्हणायचं त्याला. द्रुपद कोण होता माहिती आहे? आणि मुद्दाम ज्ञानेश्वर महाराजांची शब्दरचना जरा म्हणजे फार सूक्ष्म विचार केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली, म्हणून ठेवली पाय डोळे. ज्ञानेश्वर महाराजांची युक्तीची खोली किती असेल सांगता येत नाही. ओवीत शब्द आहे द्रुपद कुमारे. दृष्टद्युम्न त्याचं नाव, पण नावाचा उल्लेख बापाच्या नावावरून केला. तुमच्या द्रुपदाच्या पोराने दृष्टद्युम्नाने सैन्य रचना केली. द्रुपद आणि द्रोणाचार्य एकाच शाळेत शिकायला होते, गुरुकुलामध्ये. आणि आता गुरुकुलात असलं की मग ते काही विलक्षण प्रेम असतं गुरुबंधूंचं दोघा. आणि ते गुरुबंधू होते. आणि काही दिवसात आता गुरुचा आश्रम सोडायचा, विद्याभ्यास पूर्ण झाला आणि आता घरी जायचं आपापल्या. मग ते द्रोणाचार्य आणि द्रुपद म्हणजे राजाचा पोरगा होता, द्रोणाचार्य ब्राह्मणाचा गरीबाचा पोरगा. मग ते द्रोणाचार्य म्हटले, का रे द्रुपदा, आता तू तुझ्या राज्यावर जाशील, गादीवर बसशील, आणि मी काय म्हणणे, आम्हाला आता उद्यापासून मधुकरी, इथंही मधुकरी, घरी मधुकरीच आहे, आम्हाला काय नाही, घरी काय नाही.
असं म्हटल्यावर तो द्रुपद म्हणला, पाठीवर थाप टाकली, म्हणला अरे मी गादीवर बसणार म्हणजे तुला काय वाटतं? अरे मी बसलो काय आणि तू बसलो काय? तू बसला काय? आपण मित्र आहेत म्हणले, सख्या भावापेक्षा आपलं प्रेम आहे. अरे मी गादीवर बसलो ना, तुला मी गरीब राहू देणार नाही, तुला सुद्धा माझ्यासारखा वैभवात तुला राजमहाल बांधून देईन असं म्हटला. आणि तुला कधीही कमी पडली ना, माझ्याकडे मी आहे तुझ्या पाठीशी, असा शब्द दिला कोणी? द्रुपदाने. आणि मग एक दिवशी असं झालं, अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पोरगा लहान होता, 4-5 वर्षाचा, त्याला दूध प्यायचं होतं. कुठंतरी मित्रासोबत गेला, त्या ह्याच्या उपमन्यूसारखा मित्रासोबत गेला आणि कोणाच तरी घरी दूध पिलं. घरी आला, आईला म्हटलं आई मला दूध पाहिजे, गाईचं दूध प्यायचं. आई म्हटली अरे आपल्याकडे गाय नाही आणि विकत आणायला पैसे नाहीत, मग काय करावं? तो म्हटलं मग मी काही खाणारच नाही. तिनं सांगितलं द्रोणाचार्याला, म्हटले अहो ते पोरगं जेवत नाही, दूध मागतंय, काय करू? मग तो म्हटलं काही नाही, माझा मित्र आहे, गादीवर बसलेला आहे राज्याच्या. कोण? द्रुपद. त्याच्याकडून एक गाय मागून आणतो. झालं. गेला द्रुपदाच्या राज्यामध्ये, गादीवर बसलेला होता द्रुपद, आणि दुरून नमस्कार केला. म्हणलं नमस्कार राजे, मी तुमचा मित्र द्रोणाचार्य तुमच्या भेटीला आलो आहे. असं म्हटल्यावर तो द्रुपद शब्द दिला होता ना, ते त्याला आठवलं. पण महाराज, गादीवर माणूस बसला की त्याचं डोकं फिरत असतं. हा द्रोणाचार्य मळके फाटके कपडे घालून आलेला आणि भर सभेत म्हणतो की आपण मित्र आहोत. त्याला अपमान वाटला त्या द्रुपदाला. द्रुपद राज्यावर त्या गादीवर म्हटला, कोण रे मूर्खा, मला मित्र म्हणतोस? अरे मित्रता कुणात होत असते? समानशीले व्यसनेषु सख्यम. 2 श्रीमंतांमध्ये मैत्री होते, 2 विद्वानांमध्ये मैत्री होते, 2 कलाकारांमध्ये मैत्री होते. तू कोण म्हटले भिकारी आणि माझ्या राजाशी मैत्री करण्याचा विचार करतोस? हाकलून द्या म्हणले, याला थांबू नका. महाराज, त्या द्रुपदाने द्रोणाचार्याला हाकलून दिलं. द्रोणाचार्य म्हटले माझ्या गरिबीला पाहून अपमान करतो काय? म्हणले आपला टाईम आहे का? आम्ही बी दाखवू, आमची वेळ येईल तेव्हा. दुर्योधन आपले द्रोणाचार्य वाट पाहून होते की यांना आपला अपमान केला ना, तो अपमान भरून काढायची वाट पाहत होते. म्हणून दुर्योधन मुद्दाम म्हणतो, तुमच्या शत्रूच्या पोराने म्हणजे द्रुपदाच्या पोराने हे सैन्य रचना केली. आणि द्रोणाचार्याचं मन किती मोठं आहे बघा. आपला शत्रू द्रुपद आणि त्याचा पोरगा धृष्टद्युम्न, म्हणजे शत्रूच्या पोराला सुद्धा युद्धकला शिकवली. असं म्हटलं नाही हे माझ्या शत्रूचं पोरगं याला शिकवणार नाही, शत्रूच्या पोराला सुद्धा कला शिकवली. म्हणून त्यांचं नाव द्रोण आहे. द्रोण म्हणजे सगळ्यांसाठी सारखं माप असं असलेले. आणि म्हणून दुर्योधन म्हणतो तुमच्या शत्रूच्या पोराने व्यूहरचना केली, त्यांना खवळून देण्यासाठी म्हणतोय. बुद्धिमंते द्रुपद कुमारी, जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेणे हा सैन्य शोह पाखरीला देख देख. द्रोणाचार्य महाराज, तुम्ही ज्या धृष्टद्युम्नाला शिकवून मोठं केलंय, एक एक अक्षर तुम्ही त्याला शिकवलंय, विद्या देऊनी कुरुठा केला, त्याला शस्त्रविद्या दिली, त्याला युद्धकला शिकवली आणि त्याला तुम्ही शहाणं केलं. तेणे हा सैन्य शोह पाखरीला देख देख. महाराज, त्या तुमच्या शिष्याने तुमच्या विरोधामध्ये, आपल्या विरोधामध्ये या सैन्याचा विस्तार केलेला आहे. पाखरीला म्हणजे हे सगळं सैन्य त्याने रचलेलं आहे, तुम्ही पहा पहा असं दुर्योधन आचार्यांना सांगतो. राहिलेला विषय उद्या